आज आपण एका अशा नावावर चर्चा करणार आहोत ज्याचा उल्लेख केल्याशिवाय भविष्याबद्दल बोलणंच अपूर्ण वाटतं. इलॉन मस्क. हो, इलॉन मस्क. पण प्रश्न हा आहे की ते नक्की आहेत तरी कोण? एक द्रष्टा संशोधक की एक अविचारी धाडसी अब्जाधीश? आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपण ॲशली व्हॅन्स यांच्या इलॉन मस्क दी आर्किटेक्ट ऑफ टुमॉरो या चरित्राचा आधार घेणार आहोत. बरोबर. या गाजलेल्या पुस्तकातून आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून पाहणार आहोत. हो, कारण हे पुस्तक फक्त त्यांच्या कंपन्यांची यशोगाथा सांगत नाही, तर त्या यशामागे दडलेला माणूस, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची जोखीम घेण्याची क्षमता, या सगळ्याचे पापुद्रे उलगडून दाखवतं. चला तर मग सुरुवात करूया. मला सर्वात जास्त उत्सुकता त्यांच्या लहानपणाबद्दल आहे. म्हणजे आज जगातल्या सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक असलेला माणूस एकेकाळी इतका एकटा होता की तो पुस्तकांमध्येच रमायचा. ही गोष्टच अविश्वसनीय वाटते. आणि याची मुळं त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील बालपणात आहेत. त्यांचे आजोबा एक धाडसी पायलट होते, त्यामुळे साहसीपणा त्यांच्या रक्तातच होता असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. पण मस्क यांचं बालपण खूप एकाकी होतं. म्हणजे शाळेत त्यांना खूप त्रास दिला जायचा. हो, मी ऐकलं याबद्दल. ज्यामुळे त्यांनी पुस्तकांच्या जगात स्वतःला झोकून दिलं. ते दिवसाला 10-10 तास वाचन करायचे, विशेषतः सायन्स फिक्शन. आणि याच काळात त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग पण शिकून घेतलं, बरोबर? अगदी. आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ब्लास्टार नावाचा एक व्हिडिओ गेम बनवला आणि तो $500 विकला सुद्धा. फक्त 12व्या वर्षी? हो. या अनुभवांनी त्यांना भावनिकदृष्ट्या कणखर तर बनवलंच, पण एकटेपणा आणि कामात स्वतःला बुडवून घेणं हा त्यांच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनला. आणि तिथूनच त्यांच्या भविष्याचा पाया रचला गेला. पण मग दक्षिण आफ्रिकेतून सिलिकॉन व्हॅलीपर्यंतचा प्रवास, तो सोपा नसेल. अजिबात नाही. त्यांना वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेत आपलं भविष्य दिसत नव्हतं. त्यांचं ध्येय होतं अमेरिका गाठणं. त्यासाठी ते आधी कॅनडाला गेले? हो. तिथे त्यांनी शेतात, लाकूड गिरणीत मिळेल ती अंगमेहनतीची कामं केली. आणि मग अखेरीस ते अमेरिकेत आले आणि पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले. जिथे त्यांनी 2 पदव्या मिळवल्या. एक फिजिक्समध्ये, हो, भौतिकशास्त्रात, आणि दुसरी इकॉनॉमिक्समध्ये. ही निवड खूपच विचारपूर्वक वाटते. एकीकडे जगाचे नियम समजून घेण्यासाठी फिजिक्स आणि दुसरीकडे ते नियम वापरून व्यवसाय कसा करायचा हे शिकण्यासाठी इकॉनॉमिक्स. अगदी बरोबर. त्यांना फक्त गोष्टी कशा बनवायच्या हेच नाही, तर त्या विकायच्या कशा, त्यातून एक मोठी कंपनी कशी उभी करायची याचीही समज होती. त्यांची दिशा अगदी स्पष्ट होती. मग शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती, उद्योजक व्हायचं. सुरुवात कुठून झाली? सुरुवात झाली इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात. त्यांनी त्यातच संधी पाहिली आणि इथूनच त्यांच्या पहिल्या कंपनीची Zip2ची गोष्ट सुरू होते. Zip2? हो, त्यांनी त्यांच्या भावासोबत मिळून ही कंपनी सुरू केली. ही एक प्रकारे वृत्तपत्रांसाठी ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरी होती. तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते असं म्हणतात. काहीच नव्हतं. ते एका लहानशा ऑफिसमध्ये काम करायचे आणि रात्री तिथेच झोपायचे. तिथेच? हो. आणि अंघोळीसाठी जवळच्या एका सामाजिक संस्थेत जायचे. म्हणजे त्यांनी अक्षरशः स्वतःला त्या कामात गाळून घेतलं होतं. आणि या मेहनतीचं फळही मिळालं. Zip2 ती विकली गेली. हो, $307 दशलक्ष. आणि अवघ्या 28व्या वर्षी मस्क करोडपती झाले. इथून पुढे तर आयुष्य आरामात गेलं असतं कोणाचंही. पण आराम हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही. खरी गंमत तर इथेच आहे. Zip2 विकून मिळालेल्या $22 दशलक्ष पैकी बहुतांश रक्कम त्यांनी पुढच्या कंपनीत गुंतवली. X.com. बरोबर. X.com ही एक ऑनलाईन बँकिंग क्रांती घडवण्याचा प्रयत्न होता, जी पुढे जाऊन पेपॅल बनली. आणि पेपॅलची गोष्ट तर खूपच नाट्यमय आहे. इथे त्यांचा तो आक्रमक स्वभाव आणि संघर्ष पहिल्यांदाच जगासमोर आला. अगदी. पेपॅलमध्ये त्यांचा इतर संस्थापकांशी सतत संघर्ष व्हायचा. त्यांचा एकच हट्ट होता, सगळं काही त्यांच्याच पद्धतीने झालं पाहिजे. आणि मग तंत्रज्ञानावरून एक मोठा वाद झाला. हो. आणि जेव्हा मस्क त्यांच्या लग्नाच्या सुट्टीवर म्हणजे हनीमूनला गेले होते, तेव्हा इतर बोर्ड मेंबर्सनी मिळून त्यांना CEO पदावरून काढून टाकलं. म्हणजे सुट्टीवरून परत आल्यावर त्यांना कळलं की ते आता कंपनीचे प्रमुख नाहीत. हे तर खूप मोठं अपयश होतं. वैयक्तिक पातळीवर नक्कीच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, मस्क यांची दूरदृष्टी मोठी असली तरी लोकांना सांभाळण्यात ते तेव्हाही कमी पडत होते आणि आजही पडतात. पण मग जेव्हा eBayने पेपॅलला विकत घेतलं, हो, $1.5 अब्ज मध्ये, तेव्हा सर्वात मोठे शेअरहोल्डर असल्यामुळे मस्कच्या वाट्याला तब्बल $180 दशलक्ष आले. आता त्यांच्याकडे खरं स्वातंत्र्य होतं जगाला बदलण्याचं. आणि त्यांनी तेच केलं.
त्यांनी मिळालेले जवळजवळ सर्व पैसे भविष्यावर लावले. त्याऐवजी आणखी मोठी अविश्वसनीय जोखीम पत्करली आणि इथून सुरुवात होते त्यांच्या 3 मोठ्या कंपन्यांची, स्पेसएक्स, टेस्ला आणि सोलर सिटी. हो, त्यांनी $180 दशलक्ष पैकी $100 दशलक्ष स्पेसएक्समध्ये गुंतवले. विचार करा, एक माणूस ज्याला रॉकेट बनवण्याचा काही अनुभव नाही, काहीच नाही. तो थेट नासा आणि बोईंगसारख्या कंपन्यांना आव्हान द्यायला निघाला होता. आणि त्याचं ध्येय स्पष्ट होतं. अंतराळ प्रवासाचा खर्च इतका कमी करायचा की मानवजात फक्त पृथ्वीपुरती मर्यादित न राहता मंगळावर वस्ती करू शकेल. सुरुवातीला तर सगळे त्यांच्यावर हसत होते. हसणारच, कारण सुरुवातीचे प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरले. एकानंतर एक. त्यांचे पहिले 3 रॉकेट लॉन्च होतानाच फुटले. आणि कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. आणि मग आलं 2008चं वर्ष. ते त्यांच्यासाठी एका दुःस्वप्नासारखं होतं. का? एकाच वेळी स्पेसएक्सचे 3 रॉकेट लॉन्च अयशस्वी झाले होते आणि दुसरीकडे त्यांची दुसरी कंपनी टेस्ला, ती सुद्धा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. अरे बापरे. पुस्तक सांगतं की ते अक्षरशः मित्रांकडून पैसे उधार घेत होते. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी तर त्यांच्याकडे दोन्ही कंपन्या चालवायला पैसे उरले नव्हते. म्हणजे अक्षरशः सगळं काही संपण्याच्या मार्गावर होतं. हो, एकतर स्पेसएक्स वाचवायची किंवा टेस्ला. तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. मग ते यातून बाहेर कसे आले? 2 गोष्टी घडल्या. चौथ्या आणि शेवटच्या प्रयत्नात स्पेसएक्सचं रॉकेट यशस्वीरित्या कक्षेत पोहोचलं. अच्छा. आणि त्याच आठवड्यात नासाने त्यांना $1.6 अब्ज कॉन्ट्रॅक्ट दिलं. वाव. आणि टेस्लाचं काय झालं? दुसरीकडे गुंतवणूकदारांनी शेवटच्या क्षणी टेस्लामध्ये पैसे गुंतवले. अक्षरशः काही तासांच्या फरकाने दोन्ही कंपन्या वाचल्या. हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं आहे. खरंय, पण यातून त्यांची ती दीर्घकालीन दृष्टी दिसते. म्हणजे फक्त नफा कमवणे हा उद्देश नव्हता. अजिबात नाही. ते म्हणायचे की मानवजात जर एकाच ग्रहावर राहिली तर एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध आपल्याला संपवून टाकू शकतं. म्हणून आपल्याला दुसऱ्या ग्रहावर वस्ती करणं गरजेचं आहे. हीच ती दृष्टी. आणि टेस्लासोबतही त्यांनी तेच केलं. जेव्हा कोणीही इलेक्ट्रिक गाड्यांवर विश्वास ठेवत नव्हतं, तेव्हा त्यांनी एका बुडणाऱ्या कंपनीची सूत्रे हाती घेतली. आणि मग सोलार सिटी सोबत मिळून त्यांनी एक संपूर्ण इकोसिस्टम तयार केली. तो त्यांच्या चित्रातला तिसरा महत्वाचा भाग होता, नाही का? अगदी. टेस्ला वाहतुकीसाठी तर सोलार सिटी स्वच्छ ऊर्जेसाठी. या दोन्ही कंपन्या एकत्र आणून त्यांनी स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या जगाची एक परिपूर्ण संकल्पना मांडली. म्हणजे तुम्ही सोलार पॅनलने वीज निर्माण करायची, ती टेस्लाच्या बॅटरीमध्ये साठवायची आणि त्याच विजेवर तुमची टेस्ला गाडी चालवायची. एक संपूर्ण ऊर्जा स्वातंत्र्य. या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी जे अविश्वसनीय शोध लावले, त्यामागे त्यांच्या विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पुस्तकात याला मस्क अल्गोरिदम म्हटलं आहे. हो. ठैलं सूत्र आहे, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा. पण हे ऐकायला सोपं वाटतं, प्रत्यक्षात कठीण असेल ना? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि अडथळा येतोच. पण मस्कचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणतात की आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या अनेकदा मूर्ख माणसांनी ठरवलेल्या असतात. हां. त्यामुळे प्रत्येक गरजेवर प्रश्न विचारा. खरोखरच या भागाची किंवा या प्रक्रियेची गरज आहे का? आणि मग दुसरा टप्पा येतो अनावश्यक भाग काढून टाका. तिसरं, प्रक्रिया सोपी करा. चौथं, वेग वाढवा. आणि सगळ्यात शेवटी 5वं, ऑटोमेशन. म्हणजे स्वयंचलित करा. पण तो क्रम महत्वाचा आहे. हो, आधी प्रक्रिया सुधारा आणि मगच ऑटोमेशनचा विचार करा. या विचारसरणीला फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग असंही म्हणतात, बरोबर? म्हणजे असलेल्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याऐवजी प्रत्येक गोष्ट मुळापासून नव्याने तयार करणे. अगदी. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रॉकेटची किंमत. सांगा ना. रॉकेट बनवण्यासाठी किती खर्च येईल हे विचारताना ते बाजारात रॉकेटची किंमत किती आहे हे पाहत नाहीत. ते विचारतात की रॉकेट बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत किती आहे. ॲल्युमिनियम, टायटॅनियम, तांबे यांची. हो. आणि त्यांना आढळलं की कच्च्या मालाची किंमत रॉकेटच्या अंतिम किंमतीचा फक्त 2% आहे. फक्त 2%? हो. बाकी 98% खर्च हा उत्पादन प्रक्रियेवर होतो. म्हणजे हे असं आहे की आपण एखादा केक विकत घेण्याऐवजी तो बनवण्यासाठी लागणारी साखर, मैदा यांची किंमत मोजून पाहतो. आणि मग लक्षात येतं की आपण खूपच कमी पैशात तो घरी बनवू शकतो. अगदी तसंच. त्यांनी हाच विचार रॉकेटसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टीला लावला. पण याला एक दुसरी गडद बाजूही आहे. अच्छा. ते आपल्या कर्मचाऱ्यांकडून जवळपास अशक्य गोष्टींची अपेक्षा करतात. ते अत्यंत कठोर डेडलाईन देतात. कामाच्या वेळापत्रकाबाबत ते अत्यंत आग्रही आहेत. पण मग यालाच टॉक्सिक वर्क कल्चर नाही का म्हणणार?
म्हणजे महान ध्येयांच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून अमानुष अपेक्षा करणं योग्य आहे का? हो, आणि पुस्तक यावर स्पष्टपणे भाष्य करतं. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे एकाच वेळी प्रेरणादायी आणि अत्यंत तणावपूर्ण असू शकतं. अनेक हुशार इंजिनियर्स त्यांच्या दबावामुळे नोकरी सोडून गेले असतील. गेले आहेत. मस्क यांचा दृष्टिकोन साधा आहे. एकतर तुम्ही मानवजातीला वाचवण्याच्या मिशनवर माझ्यासोबत आहात किंवा तुम्ही नाही. मधला मार्ग नाही. यामुळे एकतर मोठे शोध लागतात किंवा कर्मचारी मानसिक दबावाखाली खचून जातात. आणि त्यांच्या कल्पना फक्त कार आणि रॉकेटपुरत्या मर्यादित नाहीत. हायपरलूप, ओपन एआय, न्यूरालिंक यादी खूप मोठी आहे. बरोबर. हायपरलूप ही त्यांची 1200 किलोमीटर तास वेगाने प्रवास करणाऱ्या वाहतूक प्रणालीची कल्पना. त्यांनी ती ओपन सोर्स केली जेणेकरून जगभरातील कंपन्या त्यावर काम करू शकतील. हो. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल म्हणजे एआय बद्दल त्यांना प्रचंड भीती वाटते. त्यांना वाटतं की एआय मानवजातीसाठी धोकादायक ठरू शकते. हे थोडं विरोधाभासी नाही का? कारण त्यांनीच तर ओपन एआय सुरू करण्यात मदत केली होती. त्यांचा मूळ उद्देश होता की एआयचा विकास सुरक्षित आणि नैतिक पद्धतीने व्हावा. तो काही मोजक्या कंपन्यांच्या हातात एकवटू नये. पण आता ओपन एआय ज्या दिशेने चालली आहे त्यावर ते टीका करतात. हो, म्हणूनच ते एआयवर नियंत्रणाची मागणी करतात. आणि ह्याच भीतीतून त्यांच्या न्यूरलिंक या कंपनीचा जन्म झाला. न्यूरालिंक म्हणजे मेंदू आणि संगणक यांना जोडणारी एक इंटरफेस. ही कल्पनाच सायन्स फिक्शन वाटते. सध्या तरी तिचा उद्देश पक्षाघात किंवा इतर न्यूरोलॉजिकल आजारांवर उपचार करणे हा आहे. पण त्यांचं अंतिम ध्येय ते खूप मोठं आहे. काय? मानवी बुद्धिमत्तेला एआय सोबत जोडणे, जेणेकरून भविष्यात एआय माणसांपेक्षा जास्त हुशार झाले तरी मानव मागे पडणार नाही. यातून हेच दिसतं की मस्क जगातील प्रत्येक मोठ्या समस्येकडे एक अभियांत्रिकी कोडं म्हणून पाहतात. बरोबर. एक इंजिनिअरिंग पझल ज्यावर तांत्रिक उपाय शक्य आहे. पण या सगळ्यात माणूस म्हणून ते कसे आहेत? पुस्तक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकतं का? नक्कीच. पुस्तक दाखवून देतं की ते भावनिकदृष्ट्या थोडे अलिप्त आहेत. त्यांचं कामच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नेहमीच भारी पडलं आहे. त्यांचे घटस्फोट, मुलांसोबतचे संबंध. हो, यावरही पुस्तकात भाष्य आहे. त्यामुळेच ते एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यावर अनेक टीका होतात. कर्मचाऱ्यांशी कठोर वागणे, ट्विटरवर अवास्तव आश्वासने देणे आणि गुंतवणूकदारांचे पैसे धोक्यात घालणे. हो, तर दुसरीकडे त्यांचे समर्थक म्हणतात की त्यांच्याशिवाय जगात प्रगतीचा वेग खूप कमी असता. तर मग शेवटी निष्कर्ष काय काढायचा? पुस्तक याच प्रश्नावर येऊन थांबतं. मस्क एक द्रष्टा संशोधक आहेत की एक अविचारी अब्जाधीश? आणि पुस्तकाचा निष्कर्ष हाच आहे की ते दोन्ही आहेत. दोन्ही? हो, त्यांच्यातला द्रष्टा हा त्यांच्या अविचारी स्वभावाशिवाय अस्तित्वातच येऊ शकत नाही. मंगळावर वस्ती करण्याचं स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला वास्तवापासून थोडं दूर राहावंच लागतं. म्हणजे ती जोखीम घेण्याची क्षमताच त्यांना वेगळं ठरवते. अगदी. त्यामुळे ते एकतर द्रष्टे किंवा अविचारी नसून द्रष्टे आहेत कारण ते अविचारी आहेत. हीच दुहेरी ओळख त्यांना समजून घेण्यासाठी महत्वाची आहे. महानतेची एक किंमत चुकवावी लागते. हो, एक मानसिक आणि भावनिक किंमत. आणि इलॉन मस्क हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. तर या पुस्तकातून मिळणारे मुख्य विचार म्हणजे मूलभूत तत्वांवर आधारित विचार करणे, आरामापेक्षा जोखीम पत्करणे, दीर्घकालीन दृष्टी ठेवणे आणि प्रत्येक समस्येकडे एक अभियांत्रिकी दृष्टिकोनातून पाहणे. हो, हे फक्त एका व्यक्तीचे चरित्र नाही, तर एखादी व्यक्ती अविश्वसनीय ध्यास आणि वेड यातून संपूर्ण उद्योग क्षेत्र कशी बदलू शकते याचा हा एक अभ्यास आहे. त्यांच्या पद्धती वादग्रस्त असू शकतात, पण त्यांच्यामुळे जगात मोठे बदल घडले आहेत हे नाकारता येणार नाही. जाता जाता एक विचार मनात येतो. एकीकडे मस्क यांना एआयच्या धोक्याची भीती वाटते, दुसरीकडे तेच न्यूरालिंकद्वारे मानवी मेंदूला एआयशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर. यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर मानवजातीचे भविष्य आणि विकास एकाच हुशार पण तितक्याच वादग्रस्त आणि चुका करू शकणाऱ्या व्यक्तीच्या दूरदृष्टीवर अवलंबून राहिला तर त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.